नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील आदर्श कॉलनी येथील बाबूराव बाबुळगावकर यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या श्री गुरुचरित्र भाव कथेला उत्तम प्रतिसाद मिळत असून या कथेदरम्यान सेलुकर महाराज यांनी भेट दिली असता पाद्यपूजनही करण्यात आले. बाबूराव बाबुळगावकर, शोभा बाबुळगावकर यांनी पाद्यपूजन केले. यावेळी महाराजांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गंगाधर कुलकर्णी, बाळू महाराज यांची कथाही श्रवण करण्यात आली. यावेळी बाळू महाराज यांच्या कथेने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. हा आनंदाची मागणी करण्यासाठी आहे. नरसिंह सरस्वतीच्या आयुष्यामध्ये एक विलक्षण दिवाळी आली. आश्विन शुद्ध पक्ष अंबाबाईचे सिंहासनी हो. नवरात्र संपलं, दसरा झाला. दसरा झाल्यानंतर एकादशी द्वादशीला काही नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वेगवेगळ्या गावचे भक्त पौर्णिमेला दर्शन घ्यावं म्हणून गाणगापूरला आले. आलो गाणगापुरी, थेट घेतली दत्ताची भेट. या भजनाची हौस पुरी होईना. आलो गाणगापुरी, थेट घेतली दत्ताची भेट. या भजनाची हौस पुरी होईना होईना. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना माईना. आनंद पोटात माझ्या माईना. अशीच अवस्था आज आमची झाली आहे, बाबू काकाची झाली आहे आणि आपल्या सगळ्यांची झाली आहे. आज बाबू काका रात्री जेवणारच नाहीत. उद्या तुम्हाला सगळ्यांना जेवू घातल्यावरच जेवणार आहेत. अरे हो, बरं झालं. उद्या कथा दुपारी 3 वाजता 4 वाजता नाही तर येऊन बसलो 4 वाजता. कुठे आहे कथा? उद्याची कथेची वेळ सकाळी 9. इथं लिहिलं, छापलं नाही तर कोण पाहिले. माझा फोटो आहे म्हणून मी पाहिलो फक्त, बाकी कोणाला पाहायला वेळ नाही. उद्याच्या कथेची वेळ सकाळी 9ची आहे. हा थोडे 9चे 9:30 जरी झाले तरी कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की मालकाला सांगून ठेवा की आजच्या दिवस तुम्ही गॅस बंद करा. मग आलं का लक्षात? हां. आणि उद्या 9 ते 11 कथा, 11:30ला भिक्षा, 12:30पर्यंत सगळे विधी पूर्ण होतील. आणि सर्वांना यजमानाच्याकडून सांगू का हो बाबूराव, उद्या जेवायला मला सांगा म्हणताला, पुन्हा म्हणताल मी कुठं म्हणलो. सहकुटुंब सहपरिवार, सहकुटुंब सहपरिवार. दास आम्ही घरदार, तवपदी अर्पुहासार. संसार हा भार, परिहरिसी करुणा सिंधो. तू दीनानाथ सुबंधो, आम्हा अघलेशन बाधो. वासुदेव प्रार्थितो दत्ता, मम चित्ता शमवियाता. शांत हो श्री गुरुदत्ता. यावेळी आरती करण्यासाठी प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अतुल शिंदे, ब्रह्मचारी उटी महाराज उटी, परमपूज्य सुधाकरराव शास्त्री धर्मापुरीकर, सामाजिक नेते जयकुमार लोढा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. तीर्थक्षेत्र असणार आहे अंबानगरी आणि बाबूराव सारख्या सद्भक्ताकडे चालू असलेलं हे गुरुचरित्राच्या निमित्ताने भावकथा, सकाळच्या सत्रामध्ये पारायण आणि ह्या निमित्ताने परमपूजनीय यज्ञेश्वर महाराज सेलुकर ह्यांनी आपल्या भक्ताच्या मनातील भाव आणि आमची पण तळमळ, कारण ते आज येणार म्हणून आम्हाला आज पाचारण केलेलं आणि त्यानिमित्त आम्ही आमचे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून आलो. मनामध्ये थोडी खंत वाटत होती की महाराजांची भेट आता होती का नाही, झाली नाही म्हणून. दुपारच्या सत्रात जेवायच्या वेळेला आठवण झाली, पण त्यांच्या काही महत्त्वाच्या कामामुळे त्यांना जावं लागलं निरा नरसिंगपूरला.
खूप मोठा व्याप आहे, खूप छान कार्य आहे. कोणी पण आदर्श घ्यावा असं त्यांचं कार्य आहे. अतिशय सुंदर आयोजन केल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. 29 एप्रिल म्हणजेच बुधवार रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत कथा होणार असून महाप्रसादाने या कथेचा समारोप होणार आहे. तसेच या पूर्ण कार्यक्रमाचा लाभ आपण सर्वांनी घेतला असून उद्याही या कथेचा समारोप असल्याने आपण लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.